नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। 28 फेब्रुवारीपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडालाय आणि त्या युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला जाणवायला लागली आहे। 4-5 दिवस आपण वेगवेगळ्या बातम्या या संदर्भात ऐकतोय आणि यातून अनेक कॉन्स्पिरसी थेरीज सुद्धा आपल्या कानावर पडतायत। म्हणजे अगदी इस्रायलच्या मोसाद आणि अमेरिकेच्या CIA या गुप्तचर यंत्रणांनी कशा पद्धतीने कट आखला आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना कशा पद्धतीने ठार मारलं हे सुद्धा आपण ऐकतोय। पण यामध्ये एक दुसरी बाजू सुद्धा आहे। इराणने या संपूर्ण युद्धाला धार्मिक रंग दिलाय। शिया सुन्नी वाद या युद्धामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि याविषयी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी ऐकतोय। हा वाद नेमका काय आहे याविषयीच आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर। नमस्कार भाऊ। नमस्कार। साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। युद्ध चालू आहे, पण या युद्धाला कुठेतरी इराणकडून धार्मिक रंग देण्यात आलाय आणि या सगळ्यामध्ये 12वे इमाम अल महदी हे नाव चर्चेत आलंय। तुम्ही सुद्धा यावर एक व्हिडिओ केलाय, तर नेमकं हा सगळा वाद काय आहे आणि 12वे इमाम अल महदी हे नेमके कोण आहेत? तर आपण जनरली ज्याला मुस्लिम म्हणतो, हे मुस्लिम दोन पंथामध्ये विभागले गेलेले आहेत। एक म्हणजे सुन्नी आणि दुसरे शिया। तर शिया पंथ म्हटला तरी त्याच्यामध्ये पण वेगवेगळे घटक आहेत आणि त्याच्यात हे जे ज्याला महदी म्हणतात, इमाम अल महदी, हा ऍक्च्युअली तुमच्या मोहम्मदाचा वंशज वगैरे होता। 12व्या इमाम म्हणजे ज्याला खलिफा पण म्हटलं जातं। तर त्याचा जो काहीतरी मुलगा होता आणि तो कोवळ्या वयामध्ये गायब झाला। तर गायब झाला याचा अर्थ तो स्वतः गुप्त झालेला आहे आणि तो परत योग्य वेळी प्रकट होणार आणि पृथ्वी तलावर शांतता प्रस्थापित करणार अशी श्रद्धा आणि समजूत असलेला एक शिया लोकांमध्ये पंथ आहे आणि त्याला तुम्ही आक्रमक वगैरे म्हणू शकता किंवा अग्रेसिव्ह ज्याला म्हणतात, कट्टरपंथी, जहाल हा शब्द आपण वापरतो, हा तसा वर्ग आहे। आणि तुम्हाला आठवत असेल तर महमूद अहमद निजाद नावाचा एक इराणचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडून आला होता आणि त्या काळामध्ये सगळ्यात जास्त आक्रमक अमेरिकेविरुद्ध किंवा इस्रायल विरुद्ध भूमिका घेतली गेली किंवा अधिक आक्रमकपणे अणुबॉम्बचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न झाला। हा अहमद निजाद हा त्या पंथातला होता आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हा 12वा इमाम आला की संपूर्ण पृथ्वी तलावर इस्लाम हा एकमेव धर्म असेल आणि एकमेव इस्लाम धर्म असल्यामुळेच सगळीकडे शांतता आपोआप प्रस्थापित होईल। पण गंमत अशी आहे की त्यांच्यातल्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की 12वा इमाम प्रकट होईल आणि त्यानंतर आपण सगळीकडे प्रस्थापित इस्लाम होईल हे आपण मानत असलो तरी आपण हातावर हात धरून बसून काही उपयोग नाही। त्यासाठी आपणही काही केलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे तर 12व्या इमामाने प्रकट व्हावं यासाठी आवश्यक आणि पोषक असलेली परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। आता परिस्थिती पोषक म्हणजे काय, तर त्यांनी असं म्हटलंय त्यांचे जे काही सगळी कुराण ग्रंथ आहेत, हदीस, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की जगामध्ये जेव्हा मुस्लिमांचा भरपूर छळ होईल, मुस्लिम ऑप्रेस्ड असतील, दडपणाखाली असतील, दहशतीखाली असतील, हतबल झालेले असतील, अशा वेळेला तो प्रकट होईल 12वा इमाम अल महदी आणि तो आपल्या दिव्य शक्तीमुळे संपूर्ण पृथ्वी तलावर इस्लाम प्रस्थापित करेल। आता ही गंमत अशी आहे की मग त्यासाठी आत्ता तर आपण बघू शकत नाही की बाबा मुस्लिमांवर इतके काही अत्याचार होत आहेत किंवा असं हतबल झालेत, असं नाहीये। तर मग हतबल होण्यासारखी परिस्थिती निर्माण करायची
आपल्याकडे एक पद्धत आहे ना, गळू झालं की गळू तुम्हाला फोडल्याशिवाय त्याचा निचरा होत नाही. पण ते गळू पिकल्याशिवाय फोडता येत नाही. कारण ते फोडलं तरी परत ते आतमध्ये त्याच्या पू साठत जातो. त्यामुळे अशा वेळेला काय करतात, की त्याला पोटीस लावतात. कणकेचं एक विशिष्ट पद्धतीचं पीठ मळून ते त्या गळू असतं त्याच्यावर लावतात आणि त्यामुळे ते लवकर पिकतं आणि मग ते फोडता येतं. म्हणजे ते पिकण्यासारखी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते. नेमकं ह्या लोकांचं जे अल महदीचे फॉलोअर आहेत, जे शियामधले कट्टरपंथी आहेत, तर त्यांची भूमिका अशी आहे, की आपण त्याला पोषक परिस्थिती निर्माण करू, जेणेकरून हा 12वा इमाम हा प्रकट होईल. अर्थात ही अंधश्रद्धा मानायला हरकत नाही. कारण साधारणतः 800-900 वर्षापूर्वी कधीतरी तो गायब झालेला आहे. आता 800-900 वर्ष असा माणूस गायब होऊन परत जिवंतपणे प्रकट होईल, हे केवळ अशक्य आहे. आणि म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर ते अशक्य आहे. पण म्हणूनच एक गोष्ट स्वीकारावी लागते, की हे जे कट्टरपंथी आहेत त्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपल्याकडे जसं काही काही अघोरी जादू टोणे केले जातात, स्मशानामध्ये काही कवट्या गोळा करून केलं जातं. हा जसा अघोरी प्रकार आहे, तसाच हा अघोरी प्रकार आहे. आणि माझा अंदाज असा आहे, की आता जी काही परिस्थिती इराणमध्ये आहे, तिथे सर्वोच्च नेता नाहीये. सरकारमधले नागरी प्रशासनातले किंवा गुप्तचर खात्यातले किंवा जे कोणी इराणची व्यवस्था बघणारी लोक होती, ती बहुतांश मारली गेलेली आहे. आणि अशी मारली गेलेली जी लोक आहेत, त्यामुळे जी सत्तेची आणि केंद्रीय नियंत्रणाची व्यवस्था आहे, त्यामध्ये पोकळी निर्माण झाली. परिणामी ज्याच्या हाती जे जी सत्ता आहे किंवा जी जी हत्यारं आहेत, ती घेऊन या अराजकाच्या परिस्थितीचा फायदा घेत प्रत्येक जण आपली मनमानी करायला लागले. पण कदाचित एक भाग असू शकतो, यातले बहुतांश लोक हे त्या 12व्या इमामाचे अनुयायी असू शकतात. आणि त्यामुळे जगात अराजक निर्माण केलं तर मग 12व्या इमामाला लवकर प्रकट होण्याची परिस्थिती निर्माण होईल, या श्रद्धेतून काही चालू आहे असं मला वाटतं. आणि मग ज्या प्रकारे अचानक इतर 15-16 मुस्लिम देशावरच इराणने हल्ला केलाय, त्याची कारण मीमांसा मी त्या 12व्या इमामाच्या महदीच्या प्रकरणामध्ये शोधायला बघतो. बरोबर. म्हणजे इराण हा शिया मुसलमानांचा एक प्रमुख देश आहे आणि जे सगळे अरब देश आहेत ते सुन्नी बहुल आहेत आणि त्यांचं आत्ता या युद्धात तसं बघायला गेलं तर काही कारण नव्हतं, पण इराणने त्यांना त्याच्यासाठीच खेचलंय का? म्हणजे अराजकता निर्माण व्हावी आणि 12वे इमाम यावे यासाठीच खेचलंय का? त्याच्यामध्ये एक आणखीन राजकीय किंवा ज्याला आपण पॉलिटिकल इश्यू म्हणू असा एक आहे, की जगात असं मानलं जातं की शिया पंथीयांची संख्या खूप कमी आहे. पण हे एक आणखीन एक विचित्र लपवलेलं सत्य आपण समजू शकतो. आपण ज्यांना सुन्नी सुन्नी पंथीय म्हणतो, म्हणजे UAE असेल, दुबई असेल, बहारीन किंवा सौदी अरेबिया, कुवेत, सिरिया, इराक वगैरे जे देश आहेत, जिथे सुन्नी पंथीयांची सत्ता आहे आणि म्हणून ते सुन्नी देश आहेत असं मानलं जातं. पण तुम्ही बारकाईने बघितलं तर एक गंमत लक्षात येईल, की या बहुतेक सुन्नी अरब देशांमध्ये बहुसंख्येने शिया पंथीय नागरिक आहेत, पण त्यांना चिरडून ठेवलेलं आहे. आणि आणखीन त्याच्यापेक्षा एक गमतीशीर त्यातला तपशील असा आहे, की अरबांच्या भूमीमध्ये जिथे जिथे तेल लागलेलं आहे, तेल सापडलेलं आहे, त्या भूमीच्या पृष्ठभागावर राहणारी बहुसंख्य लोकसंख्या ही शियापंथी आहे. आणि त्यामुळे ह्या अरबी सुन्नी राज्यकर्ते जे आहेत, त्यांनी तिथल्या तिथल्या शिया पंथीयांना चिरडून आणि दडपून ठेवलेलं आहे. कारण जर ते आणि म्हणून तिथे लोकशाही नाही. हा प्रश्न विचारला जातो, की अरबी देशात आपली लोकशाही का नाही? कारण बहुसंख्य जर शिया पंथीय असतील तर ते लोकशाहीने तिथे शिया पंथीय सत्तेत येतील. ह्याच्यात अनेक गडबडी आहेत. आता आणखीन एक सांगितलं जातं, की जगामध्ये शियांची लोकसंख्या कमी आहे.
पण तसं नाहीये. तुम्ही जर बारकाईने अभ्यासलं इस्लामी जगत, तर जगामध्ये इस्लामचे 57 देश आहेत असं म्हटलं जातं. OIC नावाची त्यांची ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज म्हणून जी संघटना आहे, तिचे सदस्य 57 देश आहेत. पण भारताच्या पश्चिमेला आपण बघितलं तर हा सगळा एखादा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान सोडला तर बाकी सगळे इकडचे आफ्रिकेच्या बाजूला असलेले जे अरबी देश आहेत, सुन्नी देश आहेत, तेल संपन्न देश आहेत, तिथल्या सुन्नींची संख्या शियांपेक्षा कमी आहे. आणि भारताच्या पूर्वेला असलेले बांगलादेश असेल, तुमचा इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल, या देशांची लोकसंख्या अधिक आहे आणि ते सुन्नी आहेत. त्यामुळे एकत्रित सुन्नी संख्या बघितली तर ती सुन्नी जगातली संख्या जास्त दिसते, पण ती भारताच्या पूर्वेला जास्त आहे. जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्येने मुस्लिम देश कुठचा आहे तर इंडोनेशिया, जवळजवळ 30-35 कोटीच्या घरात आहेत. मलेशिया तसाच आहे, पण इकडे लोकसंख्या कमी आहे आणि म्हणून अरबी प्रदेशामध्ये शियांची संख्या अधिक आहे, सुन्नींची संख्या कमी आहे. पण तिथले सत्ताधीश हे पूर्वापार टोळीवादी असल्यामुळे ते सुन्नी आहे आणि त्यांनी या शियांना सगळे अधिकार नाकारलेले आहेत. आणि म्हणून मग गंमत अशी होते की लोकशाही तिथे नाही, कारण लोकशाहीतून ते सत्तेत आले तर ते ह्या सुन्नींना बाजूला करतील आणि सगळ्या जगाचा साठा हा शिया पंथीयांच्या हाती जाईल, असं पण एक गणित आहे. म्हणजे हे त्यातले वेगवेगळे कंगोरे आहेत. आणि इथे मग गंमत सुरू होते की त्यांनी जो अरबी देशांवर हल्ला चढवलेला आपण दिसतो किंवा सुन्नी मुस्लिम देशांवर हल्ला चढवलेला दिसतो, तो प्रॅक्टिकली तिथल्या अमेरिकन हवाई तळावर चढवलेला हल्ला आहे. पण त्यातून एकूणच अरबी आणि मुस्लिम जगतावर एक भयंकर संकट निर्माण करण्यासारखी जी परिस्थिती आहे, तिथे मग ती अंधश्रद्धा किंवा ज्याला अल महदी थिअरी आहे ती लागू होते. आणि म्हणून मी ते जोडण्याचा प्रयत्न केला माझ्या याच्यामध्ये की इराण वाटते आपल्याला अतिरेकी किंवा मॅडनेस करतोय, की एवढ्या लोकांसमोर जर इस्रायल आणि आता युरोपमधले अनेक देश त्याच्यात उतरलेले आहेत, यांच्यासमोर इराणचा टिकाव लागणार नाही असं सर्वसाधारणपणे राजकीय विश्लेषक, जिओ पॉलिटिक्स मधले जाणकार म्हणतात. पण गंमत अशी असते की जो मरणाला भीत नाही त्याला तुम्ही शस्त्राने आवरू शकत नसता. मुंबईमध्ये 25,000पेक्षा अधिक पोलिसांची संख्या होती, पण ते 25,000 पोलीस आणि अक्षरशः हजारो बंदुका असलेला गणवेशधारी जो होता, तो 10 आत्मघाती अजमल कसाब टोळी समोर हतबल ठरला होता. कारण यांना मरायचं नव्हतं. अजमल कसाब आणि त्याची टोळी इथे मरायला आलेली होती आणि त्यामुळे मरणाची भीती ज्याला नाही त्याला युद्धाची भीती नसते, युद्धात आपण नामशेष होऊ याची भीती नसते. आज ज्यांच्या हाती इराणची सत्ता आणि हत्यारं पडलेली आहेत, ते असे जर महदी पंथाचे असतील तर ते युद्धाला घाबरणार नाहीत, ते नामशेष व्हायला किंवा राख रांगोळी व्हायला घाबरणार नाहीत. आणि म्हणून हे युद्ध वाटतं तितकं झटपट आवरण्याची शक्यता नाही. यातून भडका उडत गेला आणि इतर युरोप वगैरे देशाचे लोक त्याच्यात उतरले तर मग अल्टिमेटली हे महायुद्धाकडे वळू शकतं. पण ते महायुद्ध हे एका विचित्र परिस्थितीतलं असेल हे पण विसरता कामा नये की जिथे एक कडवी कट्टर धर्मांध अंधश्रद्धा विरुद्ध जगातलं व्यवहारी अर्थकारण अशी ही विषम लढाई असणार आहे. आत्ता तुम्ही हे जे सांगितलं म्हणजे एक कट्टरता किंवा धर्मांधता हा या युद्धाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि शिया सुन्नीवाद हा खूप जुना आहे, पण या युद्धाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा जगासमोर आलाय. तर येणाऱ्या काळात भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि भारतावर काय परिणाम होतील, कारण भारतात शिया मुसलमानांची संख्या जास्त आहे आणि आत्ता सुद्धा खामेनी गेल्यानंतर भारतातले जे मुसलमान जे काही वागतायत ते सगळं गंभीर आहे. त्यामुळे भारतावर कसा परिणाम होऊ शकतो? भारतावर काय परिणाम होईल हा विषय मला फार गंभीर वाटत नाही, कारण भारताने याच्यामध्ये अत्यंत बॅलन्स भूमिका घेतली आहे. एका बाजूला इस्रायल हा आपला दोस्त देश म्हटलेला असला
तरीही इराण विरुद्ध ठाम भूमिका घेतली नाही किंवा इराण हा आपला फार मोठा जुना मित्र वगैरे आहे असाही दावा आपण करू शकत नाही. काश्मीर किंवा तत्सम अगदी पहलगाम वगैरे सारख्या विषयात देखील इराण हा आपल्या बाजूने उभा ठाकलेला नव्हता. त्यामुळे भारताने अत्यंत समतोल अशी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये, की आम्ही इराणच्या विरुद्ध बोललेलो नाही, पण इराणच्या बाजूने सुद्धा बोलण्याची चूक भारताने आज केलेली नाही, ही बाब लक्षात घ्यावी लागेल. आणि त्यामुळे नुकसान आपलं होणार नाही. त्याचं आणखीन एक कारण असं आहे, की तसे शियापंथीय भारतात पण आहेत, पाकिस्तानात पण आहेत. आपण बघितलं पाकिस्तानमध्ये जी शियांची लोकसंख्या आहे, त्यांनी कराची किंवा रावळपिंडीमध्ये अमेरिकन वकिलातीवर हल्ला चढवला. पण तेवढा टोकाचा व्हायलन्स हा भारतात होऊ शकला नाही. तेव्हा शिया 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 म्हणून चालत नाही. शियांमधला हा जो ट्रेट आहे किंवा हा जो एक घटक आहे अलमहदीचा, तो विचारात घेतला तर याचं थोडस कोडं आपल्याला उलगडता येईल. आणखीन एक गोष्ट मुद्दाम इथे सांगितली पाहिजे, की आपल्याकडे सुद्धा इथे शियापंथीय आणि सुन्नी यांच्या मारामाऱ्या भारतात सुद्धा पाकिस्तानात सुद्धा होत असतात. मला आठवतं ज्या वेळेला इराण प्रणित हौथी अतिरेकी हे येमेनमध्ये धुमाकूळ घालत होते आणि येमेनमध्ये जे अरबी सुन्नी देश आहेत ज्याला गल्फ कंट्री काउन्सिल म्हणून त्यांनी सगळ्या अरबांची एक आघाडी बनवली होती आणि त्यांचं जे हौथी विरोधामध्ये येमेनमध्ये लढाई चालू होती, त्याचा बोलविटा धनी प्रत्यक्षात इराण होता. आणि अशा वेळेला सौदी अरेबिया ज्यांनी फेकलेल्या तुकड्यावर पाकिस्तान जगतो, दुबईने फेकलेल्या तुकड्यावर पाकिस्तान जगतो, त्या गल्फ काउन्सिलने किंवा अरबी देशांनी पाकिस्तानकडे सैनिकांची मदत मागितली होती. त्यांनी सांगितलं होतं हत्यारं वगैरे आमच्याकडे आहेत, आमच्याकडे लढणारी संख्या कमी आहे आणि म्हणून तुम्ही एक करा की पाकिस्तानचं सैन्य आमच्याकडे पाठवा. पण आपण अरबांचे लाचार असून सुद्धा पाकिस्तानने, मला वाटते तेव्हा कयानी नावाचा जनरल होता पाकिस्तानमध्ये, त्यांनी ते नाकारलं होतं. याचं कारण असं की जर हे शिया सुन्नी युद्ध आहे त्याच्यामध्ये आपण सुन्नींच्या बाजूने भाग घेतला तर पाकिस्तानातले शिया नाराज होऊन पाकिस्तानमध्ये अराजक निर्माण करतील, म्हणून त्यांनी नकार दिला होता. आणि अरब देश तेव्हापासून पाकिस्तानवर रुष्ट झालेले आहेत, रागावलेले. म्हणजे मला आठवतं त्या गल्फ काउन्सिलचा जो सेक्रेटरी होता तो दुबईचा फॉरेन मिनिस्टर होता, परराष्ट्र मंत्री होता, आणि त्याने पाकिस्तानला अशा घाणेरड्या शब्दात ऐकवलं होतं की भिकारड्यानो आम्ही तुकडे टाकतो त्याच्यावर जगता आणि आज आम्हाला गरज आहे तर आमच्याकडे पाठ फिरवता, तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल, असे शब्द 5-7 वर्षापूर्वी दुबईच्या परराष्ट्र मंत्र्याने वापरले होते. तर सांगायचा मुद्दा हा आहे की भारतामध्ये असो किंवा पाकिस्तानमध्ये असो शिया सुन्नी हा वाद आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा अतिशय जपून याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणूनच खामेनी मारला गेल्यानंतर सुद्धा भारताने त्याबद्दल जाहीररित्या हळहळ व्यक्त करणं टाळलेलं आहे, पण उघडपणे त्याच्यात कुठलीही बाजू सुद्धा घेतलेली नाही आणि कोणाच्याही विरोधात नाही दाखवलेलं आहे. कारण यामुळे इथल्या शियांना थोडस नॉर्मलाइज ठेवता येईल आणि वेळ आली तर पूर्ण मार्जिनलाइज करता येईल, या दृष्टीने भारत आपली भूमिका पेश करतोय. पण एक गोष्ट आहे की भारतामध्ये मुळातच मुस्लिमांची संख्या तुलनेने खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये शियांची संख्या आणखीनच कमी आहे. त्यामुळे भारताला याचा तडाखा फार बसेल असं नाही. पण एक गोष्ट आणखी नसते, ज्या वेळेला आपण जागतिक जिओ पॉलिटिक्सचा विचार मी करतो माझ्या पद्धतीमध्ये, त्यामध्ये मी एक म्हणतो की ज्या दहशतवाद, इस्लामी जिहादी दहशतवादामुळे भारताला दीर्घकाळ बेजार राहावं लागलेलं आहे, त्या बाबतीत जर दोन्हीकडून जिहादचं समर्थन करणारे देश जर दुबळे होणार असतील तर भारताने त्यासाठी फार मोठं ऊर बडवण्याचं कारण नाही.
दोन्ही शत्रू एकमेकाच्या उरावर बसत असतील तर भारताने दुःखी व्हायचं कारण नाही. हा, त्यातलं आर्थिक नुकसान थोडंफार भारताच्या वाट्याला येईल, पण जगामध्ये अनेक घटना घडत असतात आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत असता असं नाही. करोना सारखं जे जागतिक साथीचं संकट आलं त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागले, पण त्यामध्ये आपण कोणाला रोखू शकत होतो? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताची गेल्या 10-12 वर्षातली जी वाटचाल आहे, की भारत हा जगातली एक महासत्ता ऑलरेडी बनलेला आहे. अनेक लहान मोठे देश भारताकडे अपेक्षेने बघत असतात. अशा वेळेला भारताला व्हिटो पॉवर मिळायला पाहिजे होती. पण त्यामध्ये जे आडकाठी करण्यात आली, त्यानंतर भारत ज्या पद्धतीमध्ये आपलं जिओ पॉलिटिक्स पुढे घेऊन जातोय, आपली जागतिक भूमिका पुढे घेऊन जातोय, त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे. भारताने हळूहळू करत युनो संयुक्त राष्ट्र संघ हा नामोहरम करून टाकायची भूमिका घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर इराकमध्ये जेव्हा काय ते सार्वत्रिक किंवा सामूहिक विनाशाची हत्यारं म्हणून बुशने युद्ध पुकारलं होतं, तेव्हा देखील युनोला त्यात हस्तक्षेप करायसाठी अनेकांनी विनंती केली होती. पण आज हे आता इतका भडका उडालेला आहे, पण त्यामध्ये कोणीही युनोचं नाव सुद्धा घेत नाहीये. यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा किंवा जिओ पॉलिटिक्सचं यश आपल्याला बघता आलं पाहिजे. गेल्या कित्येक म्हणजे जवळजवळ 4-5-6 वर्षापासून भारत प्रयत्नशील आहे की आपण युनोला किंमत द्यायची नाही आणि हळूहळू करत ती युनोला फार किंमत न देण्याची जी भूमिका आहे ती जर जगाकडून स्वीकारली गेली असेल तर आपण त्याविषयी खुश असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे की भारताला जे विश्वगुरु व्हायचे, जगातली एक महासत्ता म्हणून स्वतःला प्रस्थापित करायचं आहे, तर त्याची किंमतही मोजायला तयार असावं लागतं. आणि त्या तुलनेमध्ये आत्ता दिसणारी किंमत जी आहे ती फार किरकोळ आहे असं माझं मत आहे. म्हणजे आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत भारताने जी भूमिका घेतली आहे ती संतुलित आहे. पण एक शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत भारतातले. काही लहान मुलांचा एक व्हिडिओ आहे, 7 ते 8 वर्षाची ती मुलं आहेत. त्यात तो मुलगा आवेशाने असं म्हणतोय की मोदीजी खामेनीकडे गेले, खामेनी कधी उठतात, कधी बसतात, कधी नमाज पडतात, हे सगळं पाहिलं आणि त्यांनी जाऊन इस्रायलला सांगितलं. म्हणजे इथल्या मुसलमानांच्या मनात मोदीजींबद्दल किंवा भारताबद्दल एक राग आहे, पण इराणबद्दल किंवा खामेनींबद्दल त्यांच्या मनात प्रचंड प्रेम आहे. ही जी मानसिकता आहे ही किती घातक आहे भारतासाठी? मुलांमध्ये बघून किंवा कोणा मुस्लिमांच्या वक्तव्यावर मी फार महत्व देत नाही. गंमत अशी असते ना, अशी मुलं किंवा अशा मानसिकतेची मोठ्या वयातली मुस्लिम माणसं जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांना चुचकारणारे आहेत ते लोक आपल्यासाठी घातक आहेत आणि ते सगळे सेक्युलर आहेत. तेव्हा एक गोष्ट महत्वाची असते की अनेकदा आपण सोशल डिस्टन्सिंग कोरोनाच्या काळात पाळलं. कशाला? आपण करोनाला घाबरत नव्हतो, करोना घेऊन येणाऱ्याला घाबरत होतो. सोशल डिस्टन्सिंग काय होतं की ज्याला करोना बाधा झाली की हे आपल्याला माहिती पण नाही, पण त्याच्या बरोबरच्या संपर्कामुळे सुद्धा आपल्याला करोना होऊ शकत असेल तर आपण त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहिलं पाहिजे किंवा अशा लोकांना क्वारंटाईन केलं पाहिजे. तसं इस्लामिक जिहाद याच्यावर कडवटपणे बोलणारे आहेत. तो व्हायरस आहे, मला मान्य आहे, पण तो व्हायरस चुचकारणारे त्याचं कौतुक करत बसलेले आहेत ते अधिक डेंजरस आहेत. आणि म्हणून अशा लोकांपासून जे स्वतःला लिबरल सेक्युलर म्हणवतात किंवा मुस्लिम जिहाद आणि दहशतवाद किंवा त्यांची धर्मांधता याला चुचकारत बसतात, असे लोक आपल्यासाठी अधिक डेंजरस आहेत भारतासाठी. आणि म्हणून भारताला भारतीय नागरिकाला सुरक्षित करण्यासाठी आपल्याकडे लिबरल किंवा सेक्युलरिझम या नावावर जिहादी भावनांना चुचकारणारा जो वर्ग आहे त्याच्या विरोधात आपण पहिल्यांदा कंबर कसून उभं राहिलं पाहिजे. जिहाद हा आपला समोरचा शत्रू आहे, पण त्याला चुचकारणारा, त्याला प्रत्येक वेळेला त्याच्या पापावर किंवा त्याच्या गुन्ह्यावर पांघरून घालणारा आहे, तो आपल्यासाठी अधिक डेंजरस आहे. आणि म्हणून
लिबरल सेक्युलर या नावाखाली हिंदू विरोधी, हिंदू मधल्या बारीक सारीक गोष्टीचे दोष काढून हिंदू धर्मांधतेवर टीका करणारा आणि इस्लामिक जिहादी धर्मांधतेला चुचकारणारा जो वर्ग आहे त्याचा बंदोबस्त करण्याकडे नागरिकांनी पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. जसं आपण सोशल डिस्टन्सिंग असो, क्वारंटाईन असो, यातून आपण कोरोनावर मात करू शकलो, तसं आत्ता जे इराण आणि सौदी किंवा यांचं युद्धाचा भडका उडालेला आहे त्यातून आपल्याला आपला देश आणि आपली व्यक्तिगत सुरक्षितता टिकवायची असेल तर आपल्याला लिबरल लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. आपल्याला सेक्युलर लोकांपासून, हिंदू विरोधी, देश विरोधी बोलूनही इस्लामला चुचकारणाऱ्या लोकांपासून आपण सावध झालं पाहिजे. मुस्लिमांपासून सावध व्हायची गरज नाहीये. आपल्याला माहिती आहे ते काय आहेत ते, पण ते तसे नाहीत असं म्हणून आपल्याला गाफील ठेवू इच्छितात, त्यांच्यापासून सावध झालं पाहिजे. हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे इस्लाम किंवा पाकिस्तान हे सगळे बाहेरचे शत्रू आहेत. शत्रू आपल्यातच आहे, तो ओळखणं गरजेचं आहे. आणि दुसरीकडे जिओ पॉलिटिक्स म्हटलं की अनेक वेळा खूप गुंतागुंतीच्या गोष्टी असतात, त्यामध्ये त्याला अनेक कंगोरे असतात. तसंच आत्ताच्या युद्धातला शिया सुन्नी वाद याविषयी अनेक गोष्टींचा मारा होत होता. पण नेमका तो वाद काय आहे किंवा त्याच्या थेरीज काय आहेत हे आज तुमच्याशी बोलल्यानंतर खूप स्पष्ट झालं किंवा सोप्या शब्दात तुम्ही त्या सांगितल्या. त्याबद्दल खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांचीच ही इच्छा आहे की हे युद्ध फार काळ चालू नये, लवकरात लवकर थांबावं. कारण कुठलाही धार्मिक रंग किंवा युद्ध सुरू झालं की त्याचा भडका हा उडतो आणि संपूर्ण जग त्यात कसं होरपळलं जातं किंवा सगळ्या जगाला त्याची किंमत कशी मोजावी लागते हे आपण आत्ता पाहतोय. त्यामुळे हीच इच्छा करूया की हे युद्ध लवकरात लवकर थांबावं. धन्यवाद.